रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे। दुसऱ्या दिवशी सुद्धा उपोषण त्यांनी कायम ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून दबाव वाढवलेला आहे। रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्याशी लढायला आपली ताकद ही आपण ठेवलीच पाहिजे, पण त्याची आस्था, त्याचं प्रेम शेतकऱ्यांवरचं, म्हणून त्यांनी ठरवलं होतं की तो हे करणार। काल रात्रीही मी त्याच्याशी बोलले, काल दिवसभर तो ताकदीने लढत होता, पण आज सकाळी मी जेव्हा आढावा घेतला, 24 तास झाले त्यांनी काही अन्न आणि प्रचंड उन्हाळा आहे, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी एक मोठा लढा आज रोहित उभा करतोय, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि हे सरकार किती असंवेदनशील, गरीब, कष्ट करणारे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्याबद्दल आहे। ह्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे ही कर्जमाफी आहे। रोहित पवारजींना त्यांनी जो राज्य सरकारने जो GR काढला आणि शेतकऱ्यांना जी ऐतिहासिक कर्जमाफी केली, त्याचा पूर्ण अभ्यास नाहीये। शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या संदर्भातला प्रतिसाद आहे। एक चांगल्या प्रमाणात लोक त्याचा फायदा घेऊन राहिले, शेतकरी त्याचा फायदा घेऊन राहिले। ची मागणी ही शेतकऱ्यांची कर्जमाफीची नाही, तर ज्या सहकारी बँकेंनी त्या शेतकऱ्यांना कर्ज दिलाय त्या लोकांची कर्जमाफीचा त्यांचा विषय। शेतकऱ्यांच्या संदर्भात रोहित पवारांचं मला असं वाटत नाही काही पोटतिडकी आहे म्हणून। रोहित पवार म्हणतो म्हणजे काही प्रमाण नाही, त्याची अंमलबजावणी सरकार करते, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। आता मला वाटतं 22 तारखेपर्यंत राज्यभरामध्ये याची विधान परिषदेची आचारसंहिता होती, झाल्यानंतर प्रत्येक वेळेस अंमलबजावणी सुरू होईल, तशाच कुठे सौदा दूर करू। पण काहीतरी चमकोगिरी करायच्या नावाखाली आणि प्रत्येक बाबतीमध्ये ते त्यांचं ते धोरण असतं की सरकारवर टीका करायची, सरकारला कळत नाही। आता सगळं मला वाटतं सगळा ठेका त्यांनीच घेतलेला दिसतोय। रोहित पवारजींना माझं निवेदन आहे, अन्न त्यागासाठी बसू नका। तुम्ही तुमच्या सूचना शेतकऱ्यांच्या हितासाठी अजून काही करण्याच्या असतील तर जरूर द्या। मला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे की या सरकारने, केंद्र सरकार मोदीजींचं असो, राज्य सरकार देवेंद्रजींचं असो, आमच्या काळ्या आईची, लाल मातीची सेवा करणाऱ्या बळीराजाला केंद्रबिंदू धरून आम्ही काम करतो। अन्य त्यागापेक्षा आमच्या बरोबर कामाला या, असंच आवाहन रोहित पवारांना केलं।